श्री साई सच्चरित्र अध्याय 4 भाग 2. पंढरपुरात विठ्ठल व रखुमाई यांच्या दर्शनाचे जे नवल तेच विठ्ठल दर्शन साईबाबा शिर्डीत देत असत. ही जर कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांनी विठ्ठलाची दृढ भक्ती असलेल्या गवळीबुवांचे बोल ऐकावेत, म्हणजे त्यांचा संशय फिटेल. हे पंढरीचे वारकरी होते. जशी त्यांची दरवर्षी पंढरपुराची फेरी तशीच ते शिर्डीचीही वारी करीत असत. त्यांना साईबाबांचे भारी प्रेम होते. एक गाढव बरोबर असे व एक शिष्य सोबत म्हणून असे. बुवांची जीभ रामकृष्ण हरी नामाचा सारखा गजर करीत असे. त्यांच्या वयाला 95 वर्षे झाली होती. चातुर्मासात गंगा नदीच्या काठी व उरलेले 8 महिने पंढरपुरी बुवांचे राहणे असे. त्यामुळे दरवर्षी येता जाता त्यांची साईबाबांशी भेट होत असे. बाबांकडे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत की हाच तो दयावंत व अनाथांचा नाथ, साक्षात पंढरीनाथ. रेशमी किनार असलेली धोतरे नेसून काय कोणी संत होत असतात. त्यांना कष्ट करून हाडांचे मणी व रक्ताचे पाणी करावे लागते. देव पण काय फुकटचे लाभते. हाच तो प्रत्यक्ष पंढरीराव होय. हे जग मूर्ख आहे, हे पक्के ओळखून याचे देव पण लक्षात आणावे, असे गवळीबुवा म्हणत. ज्याला पंढरीनाथाची भक्ती होती अशा भगवत भक्ताची ही उक्ती तेथे माझ्या पामराचा अनुभव तो काय महत्त्वाचा, श्रोत्यांनी अनुभव घ्यावा, असे लेखक हेमाडपंत सांगतायत. साईबाबांना नामस्मरणाची फार आवड होती. ते सतत अल्ला मालिक म्हणजे ईश्वरच सगळ्या सृष्टीचा मालक आहे असे म्हणत असत आणि आपल्यासमोर रात्रंदिवसाचा नामसप्ताह करून घेत असत. एकदा त्यांनी दासगणूंना नामसप्ताह मांडायला आज्ञा केली तेव्हा दासगणू म्हणाले की मांडतो म्हणजे नामसप्ताह करतो, परंतु विठ्ठल प्रगटला पाहिजे, म्हणजे मला विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे. त्यावर बाबा छातीला हात लावून म्हणाले, हो हो, विठ्ठलाची मूर्ती साक्षात प्रगट होईल, भक्ताचा भाव मात्र पाहिजे, म्हणजे त्या भावनेने भक्ताने नामस्मरण केलं पाहिजे. डाकूरनाथाची डंकपुरी, पंढरीरायाची पंढरी अथवा रणछोडरायाची द्वारका नगरी ती हीच शिर्डी आहे. ती पाहायला दूर जाण्याची जरुरी नाही. विठ्ठल काय दुसऱ्या कुठल्या गुप्त जागेतून उठून येणार आहे का? भक्तांच्या प्रेमाने उत्कटून येथे देखील प्रगट होऊन राहील. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करून देवाधिदेवाला भुलविले, वेड लावले आणि देवाधिदेवाने म्हणजे ईश्वराने पुंडलिकाच्या भक्तिप्रेमासाठी विटेवर विसावा घेतला, म्हणजे देव विटेवर उभा राहिला वाट पाहत, असे साईबाबा म्हणाले. असो, सप्ताहाची समाप्ती झाल्यावर नामसप्ताहाची म्हणजे नामस्मरणाचा जो सप्ताह कार्यक्रम चालवला 7 दिवस तो संपल्यावर समाप्ती झाल्यावर दासगणूंना विठ्ठल दर्शन झाले असे म्हणतात. आता बाबांच्या शब्दांची आणखी एक प्रतीती घ्या. एकदा काकासाहेब दीक्षित नित्यनियमाप्रमाणे पहाटे स्नान करून आसन लावून ध्यान करीत बसले असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आश्चर्य म्हणजे नंतर जेव्हा ते बाबांच्या दर्शनाला मशिदीत गेले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले की विठ्ठल पाटील आला होता ना, म्हणजे परमेश्वर विठ्ठल तुम्हाला दिसला का? त्याची भेट झाली ना? मोठा पळपुट्या बरे का तो विठ्ठल? त्याला मेख मारून जागेवरून हलणार नाही असा स्थिर कर. एक क्षण जरी दुर्लक्ष झाले तरी तो दृष्टी चुकवून पळ काढेल, असे साईबाबा म्हणाले. असो, हा तर प्रातःकाळचा प्रकार. पुढे दुपार झाले असता विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचे आणखी एक प्रत्यंतर पहा. कोणी एक बाहेरगावचा इसम म्हणजे माणूस पंढरपूरच्या विठोबाच्या चांगल्या 5-25 छब्या म्हणजे छबी म्हणजे चित्र, फोटो घेऊन विकण्याच्या इच्छेने आला. सकाळी ध्यानात असताना विठ्ठलाची जी मूर्ती दिसली
तिचीच हुबेहूब प्रतिकृती, तसाच फोटो तशीच चित्र हुबेहूब प्रतिकृती पाहून दीक्षितांना मनात आश्चर्य वाटले आणि बाबांच्या शब्दांची त्यांना आठवण झाली. लगेच त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या विक्रेत्याला मोल देऊन, म्हणजे पैसे मोजून, एक छबी विकत घेतली आणि भक्तिभावाने ती पूजेत ठेवली. म्हणजे त्या फोटोची पूजा करायला लागले, विठ्ठलाच्या, जी त्यांनी सकाळी स्वप्नात पाहिली होती. श्री साईंचा विठ्ठल पूजनी आदर असल्याबद्दलचे आणखी एक सुंदर व ऐकण्याला अति गोड असे कथानक आनंदपूर्ण मनाने ऐका. भगवंतराव क्षीरसागरांचे वडील श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते आणि पंढरपुराची फेरी वारंवार व वरच्यावर करत असत. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा आणि नैवेद्य बंद झाले आणि श्राद्धतिथी करणेही राहिले. पंढरपूरच्या वारीची तर कथा वार्ताच नाही. म्हणजे ते वडील जे भक्त होते, भगवंतराव क्षीरसागरांचे वडील, ते विठ्ठल भक्त होते, तर ते पंढरपूरला जात होते, घरी पूजा करत होते. तर घरात विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा आणि नैवेद्य दाखवणं बंद झालं, कारण वडील भक्त होते, ते वारले आणि ते पंढरपूरला जायचे. पण घरात आता त्यांच्यानंतर कोणी पंढरपूरच्या वारीला जात नाही. पुढे एकदा हे भगवंतराव शिर्डीस आले. म्हणजे ज्यांचे वडील भक्त होते, ते वडील वारल्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे, ते जे आहेत, त्यांचं नाव आहे भगवंतराव, ते शिर्डीला आले. तेव्हा त्यांच्या वडिलांची आठवण येऊन साईबाबा म्हणाले की तो माझा दोस्त होता. म्हणजे भगवंतरावांना साईबाबा सांगताय की तुझे वडील माझे दोस्त होते, हा त्या माझ्या मित्राचा मुलगा, म्हणून मी त्याला खेचून आणले. हा कधी नैवेद्य करीत नाही आणि मला सुद्धा उपाशी ठेवतो, विठ्ठलाला उपाशी ठेवतो, म्हणून याला शिर्डीला आणले. आता आठवण देऊन त्याला पूजेला लावीन, असं साईबाबा सगळ्यांसमोर भगवंतराव क्षीरसागरांना म्हणाले. त्यावरून कळतं की साईबाबांना किती योग्य जे काही भक्त आहेत, त्यांच्यानंतर त्यांच्या घरी परिवाराची चिंता आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, काय ते कुठे चुकत आहेत, हे साईबाबा कसं सगळ्यांसमोर किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रगट करून सांगत होते वेळोवेळी. आणि त्यांना किती जाणीव होती, भलेही ते कधी भेटले नसतील, पण त्यांना ठाऊक होतं. भलेही ते साईबाबांचे भक्त नव्हते, ज्यांच्याबद्दल साईबाबा बोलले, आणि ते जे वारले होते भगवंतराव क्षीरसागरांचे वडील, ते विठ्ठल भक्त होते. पण विठ्ठलाला नैवेद्य पूजा होत नाही आहे, विठ्ठलाची वारी पंढरपूरची बंद झाली आहे, घरात पुढे ती वारी कोणी करत नाही, घरात कोणी पूजा नैवेद्य दाखवत नाही आहे. तर हे सांगण्यासाठी की हे तुम्ही चुकीचं करताय, हे वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवा, हे सांगण्यासाठी साईबाबांनी हा सगळा सांगण्याचा उपदेश केला. आणखी पुढची गोष्ट पहा. एकदा पर्वविशेषाच्या निमित्ताने, पर्वविशेष म्हणजे ज्या काळात पुण्यकृत्य करणाऱ्याला अधिक फळ मिळतं, पुण्य मिळतं, असे ग्रहण, पौर्णिमा इत्यादी शास्त्रात सांगितलेल्या काळांपैकीचा एक खास काळ, त्या काळाला म्हणतात, त्या दिवस किंवा तिथीला म्हणतात पर्व. तर त्या पर्वविशेषाच्या निमित्ताने दासगणूंचे प्रयाग तीर्थाला, म्हणजे प्रयागराजला, काशीजवळ स्नानाला जावे असे मन झाले आणि ते बाबांची आज्ञा घेण्याकरता आले. त्यावर बाबांनी उत्तर दिले की अरे, त्यासाठी इतके दूर जाण्याची काय गरज, हेच आपले प्रयाग तीर आहे, मनात पक्का विश्वास ठेव, असं साईबाबा म्हणाले. आणि खरंच केवढे आश्चर्य सांगावे. दासगणूंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यातून पाणी निघाले आणि गंगा यमुनेचे जळ पाझरले. हा चमत्कार पाहून दासगणूंना गहिवरून आले. बाबांची केवढी महान कृपा, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना रडू आलं, आनंदाश्रू आले, त्यांच्या वाणीला स्फुरण चढले, म्हणजे ते स्तुती करायला लागले आणि बाबांवरचे त्यांचे प्रेम उचंबळून येऊन बाबांच्या अगाध शक्तीचे, म्हणजे जी समजू शकत नाही अशी अपार शक्ती आणि अघटित लीलांचे, म्हणजे त्यांच्या कार्यांचे, कृतींचे वर्णन करून समाधान पावले.
दासगणूंचे हे पद गोड आहे, जे त्यांनी यावेळी रचलं होतं जेव्हा त्यांना गंगा यमुना बाबांच्या चरणातून बाहेर निघताना उगम पावताना दिसल्या. जेव्हा त्यांच्या मनाची इच्छा होती की आपण तीर्थक्षेत्री प्रयागला जावं, पण इथेच गंगेचं पाणी, पवित्र पाणी उपलब्ध बाबांनी करून दिलं. तर तेव्हा दासगणूंना जो आनंद झाला, तर त्या श्रोत्यांची, आपल्यासारख्या श्रोत्यांची वेळीच हौस पुरवावी म्हणून या प्रासादिक पदाचा लाभ देऊन ही होड पुरवितो, असं लेखक हेमाडपंत सांगताय की तेव्हा साईबाबांच्या त्या आघटीत लिहिलेला पाहून जे आश्चर्ययुक्त अंतःकरणाने आनंदित झाले होते दासगणू, तर ते दासगणूंना काय सुचलं, त्यांनी कशी स्तुती केली साईबाबांची, त्यावर त्यांनी तेव्हा तिथेच लगेच ज्या काही अभंग ओव्या असं रचलं. तर ते पद आहे, तर ते पद आता आपण ऐकूया. त्यातली काही पदं इथे दिलेली आहेत आणि त्याचा अर्थही आपण पाहूया. ध्रुवपद आहे. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया, जड जीवा ते भविता राया, तू नौका सदया. म्हणजे हे सद्गुरु राया, तुझी शक्ती अमर्याद आहे आणि तुझ्या लीला आश्चर्यकारक आहेत. दयाळू असा तू अज्ञानी जीवांसाठी संसार पार करून जाण्याची नौका आहेस. पुढचं पद आहे. वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. म्हणजे आपण श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग बनविले आणि दोन्ही अंगठ्यातून गंगा यमुनेचे प्रवाह दाखविले. पुढे दासगणू म्हणतात. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तुची होऊनी साई समर्था विचरसी भूवरती. म्हणजे कमळात उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, लक्ष्मीचा पती विष्णू आणि शिव किंवा हर म्हणजे शंकर, या तिघांची एकत्र त्रिगुणात्मक मूर्ती होऊन हे साई समर्था तूच या पृथ्वीवर फिरत आहेस, विहार करत आहेस. पुढे सांगतायत दासगणू. प्रहर दिसाला ब्रह्मासम ते ज्ञान मुखे वदसी, तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधी कधी दाखविसी. म्हणजे दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी तू सांगतोस, तर कधीकधी तमोगुणाला धरून अतिसंतापलेले शंकराचे रौद्र रूप तू कधीकधी दाखवतोस. कधीकधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करूनी मराळ तू बनसी. म्हणजे कधीकधी श्रीकृष्णाप्रमाणे लहान मुलांचे खेळ तू खेळतोस, तर कधीकधी भक्तांच्या मनाला तळे किंवा सरोवर करून, तलाव करून त्यात हंसपक्षी होऊन तू राहतोस. मराळ म्हणजे हंसपक्षी. पुढे दासगणू म्हणतायत स्तुती करताना. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. म्हणजे मी मुसलमान म्हणावं तुला तर गंधावर, गंध लावतोस तू, गंधावर तुझे प्रेम आहे. आणि हिंदू म्हणावे तर तू मशिदीत सदा सुखाने राहतोस. म्हणजे कळत नाही की तू नेमका कोण आहेस, कसा आहेस. पुढे दासगणू म्हणतायत. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. म्हणजे जर मी तुला श्रीमंत धनिक म्हणावं की तुझ्याकडे खूप संपत्ती आहे, तर ते चुकीचं आहे, कारण की तू भिक्षाटन करतोस. तुला जर श्रीमंत म्हणावे तर तू भिक्षेसाठी दारोदार फिरतोस, रोज भिक्षा मागतोस. मग भिक्षा मागतोस म्हणून फकीर म्हणावे तर दान करताना तू कुबेराला लाजवतोस, इतकं तू दान देतोस. पैशाचं, अन्नाचं दान आहेच, पण तुझ्या कृपेचं दान, आशीर्वादाचं दान, प्रेमाचं दान तू देतोस. पुढे दासगणू महाराज सांगतायत. तवऊ कसा ते मशिद म्हणू तरी वन्ही त्या ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. तुझ्या घराला मशीद म्हणावे तर त्या ठिकाणी लोकांना उदी देण्याकरता अग्नी सदा पेटलेला असतो. म्हणजे मशीद म्हणता येत नाही. मशीद
अशी जागा आहे जिथे अग्नी नाही पेटवला जात, पण तुझ्या इथे अग्नी पेटवला जातो तुझ्या मशिदीत, जिथे तू राहतोस शिर्डीला. म्हणून तुझ्या घराला मशीदसुद्धा म्हणता येत नाही. आणि त्याच अग्नीतून तू लोकांना उदी म्हणजेच रक्षा देतोस पवित्र. सकाळपासूनी भक्त साबडे पूजन तव करीती, मध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती. म्हणजे सकाळपासून भोळे भक्त तुझे पूजन करतात आणि सूर्य दिवसाच्या मध्यावर आला म्हणजे डोक्यावर आला सूर्य, दुपार झाली म्हणजे तुझी आरती होते त्यावेळी. चहूबाजूंना पार्षद गण समभक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती. याचा अर्थ असा आहे की चहूबाजूंनी, चारही बाजूंना पार्षदगणांप्रमाणे तुझे भक्त उभे राहतात. पार्षदगण म्हणजे देवांच्या परिवारांच्या किंवा देवलोकातल्या सेवकांच्या समूहाप्रमाणे जे पार्षदांसारखे असतात, पार्षदगणांप्रमाणे तुझे भक्त इथे तुझ्या अवतीभोवती उभे राहतात आणि चौऱ्या चामरे हातात धरून तुझ्यावर ढाळतात. चौऱ्या चामरे काय असतं की वनगायींच्या केसाळ शिपटाची माशा वगैरे हाकलण्यासाठी केलेली कुंचल्यासारखी म्हणजे ब्रशसारखी किंवा झाडूसारखी साधने. कधी कधी मोरपिसांचं असतं, कधी वेगवेगळ्या धाग्यांचं असतं, तर कधी असं वनगायींच्या केसाळ शेपटीपासून बनलेले ते चामरे असतात, म्हणजे एक प्रकारचे पंखे असतात. तर ते तुझ्यावर ते ढाळतात तुझे भक्तगण, म्हणजे तुझ्या आजूबाजूने ते हलवतात जेणेकरून तुला शांती आणि आनंद मिळेल. शिंग कड्याळे सूरसनय्या दणदण ते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा. याचा अर्थ असा आहे की शिंग नावाचं एक वाद्य आहे, तर त्याला कर्णे सुद्धा म्हणतात किंवा शिंगाच्या आकाराची वाद्य असतात, जनावरांच्या शिंगाची आकाराची वाद्य असतात, तुतारीसारखी, भेणी, तुतारी असं. तर ती मोठ्या आवाजाने आणि सनया एकसारख्या मधुर ध्वनीने, तर घंटा दणदणीत आवाजाने वाजतात आणि चोपदार कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात. चोपदार म्हणजे तुम्ही जर शिर्डीला जाल तर तिथे भालदार चोपदार तुम्हाला दिसतील समाधीच्या अवतीभोवती. ते एक प्रकारचे रखवालदार असतात किंवा द्वारपाल असतात, तर त्यालाच आपण चोपदार म्हणतोय. तर ते कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात म्हणजे तुझा गौरव करतात मोठ्या आवाजात. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. 11व्या ओवीत दासगणू महाराज असं म्हणताय की दुपारी आरतीच्या वेळी सुंदर आसनावर बसून तू कमलावर दिसतोस. कमलावर म्हणजे कमलेचा वर, कमलेचा नवरा, पती म्हणजे लक्ष्मीचा पती विष्णूसारखा तू सुंदर दिसतोस. आणि प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी धुनी पुढे बसून, जी पेटलेली धुनी आहे, अग्नी पेटलेला ठेवलेला आहेस तू मशिदीमध्ये, तर त्या धुनी पुढे तू संध्याकाळी मदन दहन बनतोस. म्हणजे मदन जो कामदेव आहे त्याला भस्म करणारा, दहन करणारा, जाळून टाकणारा शिवशंकर असा तू दिसतोस. म्हणजे तू विष्णू दिसतोस दुपारी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी धुनी पुढे तू शंकर दिसतोस. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तव ठाई, प्रचितीस येता ती आमुच्या हे बाबा साई. म्हणजे अशा या तिन्ही देवांच्या लीला हे साईबाबा तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येतात. ऐसे असता उगीच मन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. असे असताना माझे हे मन उगीच इकडे तिकडे विचारांमध्ये भटकत फिरते, तर त्या माझ्या मनाला, विचारांना तू आता स्थिर कर, हीच तुला माझी विनंती आहे, असं दासगणू महाराज म्हणतात जेव्हा त्यांना साईबाबांच्या चरणी दिसतं, गंगा यमुनेचा उदय दिसतो. पुढे शेवटची ओवी आहे. अधम आधम
मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलो निवारा दासगणूंचे त्रिताप गुरुराया. म्हणजे मी नीचात नीच महापातकी आहे, म्हणजे मी खूप पाप केले आहे, मी खूप वाईट आहे, असं दासगणू स्वतःबद्दल सांगत आहेत. प्रत्यक्षात दासगणू महान भक्त आहेत, पण ते दयावृत्तीने पाहणाऱ्या कृपावंत झालेल्या साईबाबांना अतिशय प्रेमाने त्यांची स्तुती करताना स्वतःबद्दल न्यून भावना किंवा स्वतःबद्दल त्यांना वाटणारं मनातलं भाव प्रकट करताना ते स्वतःला महापातकी म्हणतात. आणि ते फक्त त्यांच्याबद्दल नाही बोलत आहेत, ते प्रत्येक भक्ताबद्दल किंवा प्रत्येक मनुष्याबद्दल साईबाबांना सांगताय त्यांचा प्रतिनिधी म्हणून, की नीचात नीच मी महापातकी आहे आणि तुझ्या पायी शरण आलो आहे. हे गुरुराया, हे साई राया, माझे त्रिताप दूर करा. 3 प्रकारचे जे ताप आहेत, म्हणजे 3 प्रकारचे जे त्रास आहेत, दुःख आहे, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक, ते ताप माझे दूर करा. असो लोक आपली, असं सगळं म्हणाले. लोक आपली महाभयंकर पापे धुवून टाकण्याकरता गंगेच्या ठिकाणी जातात, तर गंगा आपल्या पापांपासून सुटण्यासाठी संतांच्या पायाला लागते. तेव्हा साईबाबांचे हे पवित्र चरण सोडून गंगेची किंवा गोदावरीची यात्रा करण्याची जरुरी नाही. भक्तिभावाने हे संतस्तोत्र व साईबाबांचे गोड चरित्र, ही जी कथा आहे, हे जे सगळे अध्याय, हे तुम्ही ऐका. गोड चरित्र गोष्ट ऐका म्हणजे पुरे. म्हणजे तुम्हाला लेखक हेमाडपंत लिहित आहेत की दासगणूंच्या या अनुभवावरून, या ओव्यांच्या माहितीवरून हेमाडपंत जे लेखक आहेत पोथीचे, साई सच्चरित्राचे, ते सांगतायत आपल्याला की तुम्हाला इकडे तिकडे गंगेकडे, गोदावरीकडे यात्रा करण्याची, तीर्थयात्रा करण्यासाठी जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जाण्याची इच्छा असेल, तुम्ही जरूर जा. तुम्हाला तिथे जाऊन आनंद होत असेल, पुण्य मिळाल्याचा भाव वाटत असेल, देवाचा अनुभूती होत असेल, तुम्ही नक्की जा. पण जाण्याची गरज आहे का? तर नाही, जरुरी नाही. तुम्ही असे साई सच्चरित्र किंवा इतर काही गुरूंच्या, देवांच्या पोथ्या, गोष्टी, कथा, नाम तुम्ही ऐकाल, वाचाल, त्यातच तुम्हाला सगळं पुण्य मिळेल, जे तुम्हाला तीर्थक्षेत्रावर गेल्यावर मिळणार आहे. हेच सांगितलं जात आहे. जसे गोणाईला भीमारथीत नामदेव व तमालाला भागीरथी नदीमध्ये कबीर सुदैवाने शिंपल्याच्या आत प्राप्त झाले, हे साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रगट झाले. म्हणजे गोणाईला नामदेव संतांचा जन्म, प्रत्यक्ष नामदेव भेटले होते भीमरथीमध्ये, म्हणजे भीमा नदीमध्ये गोणाईला नामदेव भेटले आणि नामदेवाला त्यांनी मूल मानून वाढवलं. तसंच तमाल नावाच्या व्यक्तीला भागीरथी म्हणजे गंगा नदीमध्ये कबीर शिंपल्याच्या आत प्राप्त झाले होते, जेव्हा कबीर लहान मूल होते. तसंच हे साईनाथ तरुण असताना 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा शिर्डी गावात भक्तांसाठी प्रकट झाले, असं लेखक लिहित आहेत. म्हणजे शिर्डीमध्ये साईबाबा सगळ्यात पहिल्यांदा आले तेव्हा ते किती वर्षांचे होते आणि ते कुठे आले हे सांगितलं जात आहे. म्हणजे त्यांचं प्रकट झालं, सगळ्यांसमोर ते पहिल्यांदा आले, ती तेव्हाची गोष्ट आहे. त्यांच्या जन्माची किंवा आधीची काही गोष्ट यात नाही आहे, कारण की ती कोणाला माहिती नाही आहे. तर आता इथून आपली अवतार झाला आहे असं आपण समजतोय, आणि इथून आता साईबाबां कसे होते, काय होते, त्यांनी काय लीला केल्या, हे सगळं आता आपण इथून पुढे वाचणार आहोत. तर आपण अजून हा पॅरेग्राफ पूर्ण करू आणि मग थांबू. उरलेला भाग आपण पुढे वाचूच पुढच्या भागात. तर साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रगट झाले. प्रगट झाल्यापासूनच ते ब्रह्मज्ञानी होते. विषय वासना स्वप्नातही नव्हती. मायेला तर लाथ मारून हाकलून दिलेले होते आणि मुक्ती त्यांच्या पायांशी लोळण घेत होती.
बाबांचा जन्म कोणत्या देशात, कोणत्या पवित्र वंशात, कोणत्या मातापित्यांच्या पोटी झाला होता हे कोणालाच कळत नव्हते. त्यांची या अगोदरची परिस्थिती व त्यांचे बाप कोण, आई कोणती हे कोणास ठाऊक नव्हते. कोणालाच माहीत नव्हतं. सर्व लोक विचारून विचारून थकले. साईबाबांना विचारलं, बाकीच्या आजूबाजूच्यांना विचारलं, पण नाही, कुठेच नाही. पण कोणालाच काही पत्ता लागला नाही. आई बाप, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक, जातभाई म्हणजे ते ज्या पंथातून आले असतील, धर्मातून आले असतील, त्यातले त्यांचे काही सोबती, एवढेच नाही तर सर्व संसार टाकून ते लोकांच्या कल्याणाकरता शिर्डीत प्रगटले होते. म्हणजे त्यांना त्यांचे आईबाबा, सगळे सोयरे, बाकी कोणी मित्रपरिवार असं काही नव्हतं. जे काही होतं ते सोडून ते आलेले होते लोकांच्या कल्याणासाठी शिर्डीमध्ये, असं लेखक लिहितोय. ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे, कोण म्हणते आता हे, शिर्डीत नाना चोपदाराची एक आई होती, वृद्ध आई. तर अतिवृद्ध होती ती आणि तिने साईबाबांच्या वागण्याचे मोठे कौतुक सांगितले. ती काय म्हणाली नाना चोपदारांची आई, जेव्हा तिने पाहिलं असेल आधी साईबाबांना लहान असताना, 16 वर्षांच्या असताना जेव्हा ते पहिल्यांदा दिसले होते सगळ्यांना, तेव्हाचा अनुभव ती नाना चोपदारांची वृद्ध आई सांगते की ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे अतिसुंदर पोर निंबाच्या झाडाखाली आसन घालून स्वस्थ बसलेले दृष्टीस पडले. त्याचे सुंदर लहान रूप पाहून लोकांच्या मनाला खूप आश्चर्य वाटले. कोवळ्या वयात हे खडतर तप, थंडी व ऊन एकसारखे, वय अगदी लहान, असे कौतुकास्पद वागणे. सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले आणि या मुलाच्या दर्शनाला गावोगावचे लोक येऊ लागले. दिवसा कोणाची संगत नाही, रात्री कसली भीती नाही. ही बालमूर्ती कुठून आली, म्हणजे हे साईबाबा 16 वर्षांचे होते तेव्हा हे कुठून आले, याचे सगळ्यांच्या मनात आश्चर्य वाटत होते सगळ्यांना. बांधा अत्यंत सुंदर, म्हणजे शरीरयष्टी देखणी होती. 16व्या वर्षी पाहताच अंतःकरणात प्रेम दाटून येत असे. तो कोणाच्या घरीदारी जात नसे, रात्रंदिवस निंब वृक्षाजवळ बसत असे. जो तो खूप आश्चर्य करीत असे की कोवळ्या वयाचे हे मोहक रूपाचे हे पोर रात्रंदिवस उघड्यावर कसे राहत असेल. बाहेरून हा पोर वाटतो, परंतु कृतीने हा थोराहूनही थोर, म्हणजे खूप मोठा अनुभवी योगी आहे की काय असं वाटतं. जणू काय वैराग्याचा पूर्ण अवतारच. सगळ्यांना मोठे नवल वाटले. तर इथे आपण थांबतोय. ओवी 110 123 पर्यंत आपण वाचलं, 123 पर्यंत. आणि इथून पुढे काय गोष्ट घडली ते आपण पुढे ऐकूया. अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा निंबाच्या झाडाखाली शिर्डीत वयाच्या 16व्या वर्षी साईबाबा वयाच्या 16 वर्षांचे असताना सगळ्यांना प्रत्यक्ष प्रकट झालेले दिसले. म्हणजे तिथे उपस्थित झालेले, ध्यान लावून बसलेले, रात्रंदिवस ऊन वारा पाऊस असो नसो काहीही असो, तेव्हा ते तिथे होते. आणि तेव्हा तिथे आणखीन पुढे काय गोष्टी घटना घडल्या ते आपण पुढील भागात ऐकूया. तोपर्यंत हा 4थ्या अध्यायाचा भाग 2 आपण थांबवूया. 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या भागात आपण पुढे भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा, गुड रीडिंग्स चॅनल. तुमचे अभिप्राय, तुमच्या कमेंट्स, लाईक्स, डिसलाईक्स तुम्ही नक्की कळवा, जेणेकरून आपण हा ग्रंथही पुढे नेऊ आणि यासारखे आणखीन काही मराठीतले उत्तम आवश्यक महत्त्वाचे असे ग्रंथ जे आपल्याला नावांनी माहिती आहे किंवा थोडेफार माहिती आहे त्याची, त्यांना आपण अधिक जाणून घेऊया, वाचनही करूया, आपल्याला समजेल अशा भाषेत वर्णनही करूया, चर्चा करूया. तर हा 4था अध्याय अजून झालेला नाही आहे. 4थ्या अध्यायाचा हा 2रा भाग होता. आपण 3रा भागही याचा पुढे करूया. तोपर्यंत थांबूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. धन्यवाद.